झालेल्या गर्दीच्या गोंधळामुळे 15,000 लोक हे बेपत्ता झाल्याचा गंभीर दावा हा संसदेमध्ये करण्यात आलाय। समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांनी लोकसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करत बेपत्ता लोकांच्या कुटुंबियांनी तक्रार केल्या असतानाही सरकार कोणतीही ठोस माहिती देत नाहीये असा आरोप केला। योगी सरकारने फक्त व्हीआयपी लोकांना सुरक्षा दिली असा त्यांचा दावा आहे। महाकुंभातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवरून संसदेमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे। विरोधकांनी सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप करत तातडीने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे। समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव म्हणाले, सरकार रोज सांगतं की किती लोकांनी गंगेमध्ये स्नान केलंय, पण मृतांचा आणि बेपत्तांचा आकडा मात्र स्पष्ट सांगत नाहीये। सरकार फक्त व्हीआयपी लोकांचीच काळजी घेतेय। सामान्य भाविकांचे जीव वाचवण्यात सरकार हे अपयशी ठरलंय। सपाचे खासदार जया बच्चन यांनी आणखी गंभीर आरोप करत सरकारवर निशाणा साधत सध्या सर्वात दूषित पाणी कुठे आहे तर कुंभमेळ्यात। चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह हे नदीमध्ये फेकण्यात आलेत, त्यामुळे नदीचं पाणी हे दूषित झालंय आणि खऱ्या मुद्द्यांवर कोणीच बोलत नाही असे गंभीर आरोप हे जया बच्चनने सरकारवर केले। भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देत धक्कादायक विधान केलं। कुंभमेळ्यामध्ये दुर्दैवी घटना घडली खरी, पण ती एवढी मोठी नव्हती जेवढी सांगितली जातीये। सर्व व्यवस्थापन हे योग्यरित्या केलं गेलं। जर ही परिस्थिती हाताळताच आली नसती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयागराजला स्नानासाठी गेले असते का? पुढे अखिलेश यादववरही त्यांनी निशाणा साधत म्हणाल्या, त्यांचं काम हे चुकीचं बोलणंच आहे। घटना घडली, पण ती इतकीही गंभीर नव्हती जितकी सांगितली जातीये। बिजू दलाच्या खासदार सुलता देवी यांनी सरकारला प्रश्न विचारला, इतक्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही सरकार मृतांचा आणि बेपत्तांचा हिशोब ठेवू शकत नाही। ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे। उत्तर प्रदेशमधील मिल्कीपूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेतही हा मुद्दा चांगलाच गाजतोय। समाजवादी पक्षाने सरकारवर मृतांचा आकडा लपवण्याचा आरोप करत भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकारने या प्रकरणावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये, मात्र महाकुंभातील ही घटना आणि बेपत्ता लोकांचा मुद्दा हा राजकीय दृष्ट्या गंभीर बनलाय। महाकुंभातील चेंगराचेंगरीमुळे मोठ्या संख्येने लोक हे बेपत्ता झाल्याचा गंभीर आरोप हा विरोधकांनी केलाय। सरकारकडे ठोस माहिती नाही, मृतांचा आकडा लपवला जात आहे आणि सामान्य भाविकांच्या सुरक्षेच्या सोयींचा अभाव असल्याने सरकारवर टीका केली जाते। मात्र भाजपकडून हा दावा फेटाळण्यात येत असून परिस्थिती नियंत्रित असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। यावर सरकारची अधिकृत प्रतिक्रिया येणं बाकी आहे।